आज आपण एकदम सोप्या पद्धतीचे जाळीदार असे तांदळाचे घावण करूया. हे बघा, तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी, त्याच्यात मीठ टाकलं आणि 2.5 वाट्या याला पाणी लागलं मला. हे बघा, आणि पाणी टाकून मिक्स करून घेते सारखं. घावण करण्यासाठी ना जरा पातळच पीठ लागतं, म्हणजे आपले घावण चांगले होतात. घावणासाठी आपलं मिश्रण तयार झालं. आणि आपण घावण टाकताना फुलपात्राने टाकायचं, म्हणजे आपल्याला टाकता येतं ना बरोबर, चमच्याने टाकता येत नाही. हे अर्धा कांदा कट करून त्याने तव्याला तेल पसरून घेते आणि हे घावण असे टाकते. बघा, सारखा घावण टाकला मस्तपैकी. बघा किती छान जाळीदार झाले बघा ना. आता 1 मिनिट झाकण ठेवते. हे बघा 1 मिनिट झालं आणि बाजूच्या कडा सुटल्या की आपण हे बघा, असं आता कडा सुटलेल्या आहेत, आपलं घावण तयार झालेलं आहे. आता हळूहळू त्याने उलटून घेते. बघा, पलटी मारते. मग छानपैकी घावण झाला ना. हे बघा, अजून एकदा पलटी घेते. बघा, आपला घावण तयार झाला आहे. मी मात्र चहाबरोबर घावण आवडीने खाते. तुम्ही कशाबरोबर खाता बरं मला ते सांगा. आवडल्यास लाईक करा.